आता त्या कचरा घर आम्ही बंद केलं, लढाई झगडे करू करू. नागपूर महानगरपालिकेने कचरा कलेक्शन सेंटर तिथे आणून ठेवलेलं आहे. ज्या कचरा कलेक्शन सेंटरमध्ये या झोनचा कचरा तर येतोच, त्याच्यानंतर तुमचा बाजूचा झोन, आशीनगर झोन, तुमचा मंगळवारी झोन, या सर्व झोन मधून कचरा कलेक्शन करून कचऱ्याची जी गाडी आहे ते कचऱ्याच्या गाडीच्या माध्यमातून तिथे आरसीसी करून त्याच्यात कचरा टाकून त्या मोठ्या गाडीमध्ये ते कचरा घेऊन जातात. आणि त्याचा त्रास आम्हाला असा आहे की त्या रोडनी 500 मीटरच्या आतमध्ये गाड्याच्या जवळजवळ 300 ते 400 फेऱ्या होतात. या सर्व भानगडी आहे साहेब. आणि आमचं स्वास्थ्य जे आहे, आमचं स्वास्थ्य नागपूर महानगरपालिकेने खराब करून आलेले आहे. तिथे बिमाऱ्याचं सर्व करून आलेलं आहे. याचा त्रास आम्हाला असा आहे की आता कचरा येते, कचरा ते खाली टाकतात. या दिवशी आयुक्त याच्या आधी 1 वर्षाच्या आधी 24/10/2024 माननीय चौधरी साहेब, अभिजितजी चौधरी, गजेंद्रजी महल्ले, प्रियंकाजी गोयल, मुख्य अतिरिक्त आयुक्त यांनी तिथे दौरा केला. त्या दौऱ्यात त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं की आम्ही लवकरात लवकर करून घेऊ, की यार ये सब तमाशा मत करो करके. लेकिन साहब हमारी किसी ने नहीं सुना. ये देखो ना, आप ये पूछो ना, ये लोगों के साथ में ये सब आए हुए हैं यहाँ पे बैठे हैं. आप देखो ना क्या पडोस मध्ये बाजूचं शारदा मातेच्या मंदिराच्या बाजूला होतं. राहणं दुष्पार आहे, आरोग्यावर परिणाम होतात. राहणं दुष्पार आहे. जाते सारखं बाजूला घाबरून जाते. तिथे आम्ही आपल्याच घरी कसं राहावं हा विचार आला. ते किती वर्षामधून आहे? पूर्वीपासून जायचं आधी तिथे छोटस कचरा घर होतं. त्याच्यानंतर गाड्या उभे करायला जागा नाहीये म्हणे, तर ज्या पूर्ण झोनच्या ज्या गाड्या आहेत त्या सर्वच्या सर्व गाड्या तिथं जमा केल्या. आणि मुख्य म्हणजे नागपूर महानगरपालिकेच्या मालकीची जागा जरी ती असली तरी ती शिक्षण विभागाची जागा आहे. तिथे शिक्षेचं मंदिर बनवायला पाहिजे, तर तिथे घाणेरडं काम करून ठेवलं साहेब. कोणत्या वर्षी शाळा हे आता 5 वर्ष झाले साहेब. अगोदर शाळा होती ते तोडली. आता अगोदर शाळा होती. 4,000 विद्यार्थी शिकायचे का? 4,000 विद्यार्थी. ही शाळा सुद्धा तिथे शाळेत इथली शाळा. इथे पण शाळा होती. 7 शाळा. तर तो कचरा घर बनवून ठेवला साहेब. तिथे शाळा तोडून लोक चांगल्या नवीन इमारती बनवून लोकांच्या मुलाबाळांना, तुम्ही तरी सांगा साहेब, तुमचेच मुलं आहे, तुम्ही नागपूर महानगरपालिकेचे कर्मचारी आहात, तुम्हीच तुमच्या मुलांना तिथं शिक्षण देणं पसंत कराल का? हा, तुम्ही शिक्षक, तुम्ही तिथचा पगार घेता, तुम्ही सर्व नागपूर महानगरपालिकेचे कर्मचारी आहात, तुमचे किती लोकांची मुलं तिथे शिकलेले आहेत? हा, तुम्ही आमच्या स्वास्थ्यासोबत हे करून राहिले. शिक्षाचं मंदिर आहे साहेब. तिथे 4 मुलं जास्त शिकतील, तुमचा परिसर चांगला राहील, घाणेरडा राहील. पूर्ण घाण करून ठेवली साहेब. रस्त्याने जाण्याचा धर्म नाही राहिलेला साहेब. घाण येते, कुत्रे तिथे पूर्ण गावभराचे कुत्रे जमा होतात साहेब. आमचं म्हणणं तुम्हाला एवढंच आहे साहेब, नाही तर आम्ही एखाद्या दिवशी एखाद्या अधिकाऱ्याच्या चेहऱ्याला काळा पोचल्याशिवाय राहणार नाही. हे आमचं फायनल झालं. आम्ही एक दिवस येऊन एखाद्या अधिकाऱ्याच्या चेहऱ्याला, मग तो आयुक्त असो की तुमचा किंवा कमिशनर असो, तो कोणीही असो, कारण आम्ही त्रासून गेलेलो आहे आता. याच्यानंतर साहेब ते तुमचे काही कर साहेब, त्यांना फोन लावल्यावर ते फोन नाही उचलत. एवढा मोठा ऑफिसर नाही आहे तो. आम्ही टॅक्स भरतो, आम्ही इन्कम टॅक्स भरतो, आम्ही सेल टॅक्स भरतो, आम्ही रोड टॅक्स भरतो. त्या टॅक्सच्या माध्यमातून तुमचे सर्वांचे पगार होतात. म्हणून आमचं म्हणणं हे आहे की आम्ही लोकप्रतिनिधी जरी नसलो तरी आम्ही सामाजिक कार्यकर्ता आहे. तो छोटा अधिकारी असो की तो मोठा अधिकारी असो साहेब. मी काल पाईलकर साहेबांना फोन लावलाय. मी एवढा छोटा माणूस आहे, छोटासा कार्यकर्ता आहे, नगरसेवक नाहीये ना, पण त्यांनी माझा फोन नाही उचलला साहेब. उचलला नाही तर एवढा मोठे अधिकारी झाले का तिथे? तरी व्यक्ती छोटा आहे साहेब, पाठिंबा खूप आहे आणि त्रास आहे मला. आणि त्रास आहे साहेब. फोन नाही उचलला, रिटर्न फोन नाही, ठीक आहे आम्ही पण होतो कधी, पण फोन नाही उचलला कोणता तरी काय साहेब. आम्ही एखाद्या दिवशी एखाद्या अधिकाऱ्याच्या चेहऱ्याला ते काजळाचं काळाक लावल्याशिवाय आम्ही काही गव्हर्नमेंट सर्वंट नाही. आम्हाला भीती, आम्हाला चालते अंदरच होऊ आम्ही. आमच्या पोराबाळासाठी स्वास्थ्यासाठी जर आम्हाला जर करावा लागला तर आम्ही करू. आणि आम्ही तुम्हाला 8 दिवसाचा वेळ देतो. 8 दिवसात तुम्ही व्यवस्था लवकरात लवकर करून ते कचरा घर बंद करा. नाहीतर हे जे आता दिसून राहिलेले आहे हे 10-15 दिवस असले, हे तुम्हाला 500 लोक दिसत आणि एकही गाडी अंदर जाऊ देणार नाही. नावाचा गुणवंत झालेला आहे साहेब. एक बी गाडी जर अंदर चालली गेली तर मी खूप दिवसापासून 10 आम्ही उभे झालो, खरंच गाडी यायची ताकद आहे. आणि हे वेळ नका येऊ. ठीक आहे.
है अभी बस्तरवारी स्कूल प्रीमाइसेस में। यह परिसर जो है पूर्व नागपुर का प्रभाग क्रमांक 21 का परिसर है और यह है लालगंज छाड़े चौक कचरा कलेक्शन सेंटर, ऐसा नाम नागपुर महानगर पालिका ने दिया है। जोन क्रमांक 7 का कचरा, जोन आशीनगर जोन का कचरा, सतरंजीपुरा जोन का कचरा, मंगलवारी जोन का कचरा, यह सब प्रभागों का सब जोन का कचरा यहाँ आकर जमा होता है। हम लोगों के स्वास्थ्य के साथ में नागपुर महानगर पालिका खेल रही है साथियों। इसी से लगकर बस्तरवारी मनपा का एक पुराना स्कूल है, इसी से लगकर मनपा का एक दवाखाना स्वास्थ्य केंद्र है, इसी से लगकर एक शांतिनगर पुलिस चौकी की पुलिस बीट है साथियों, और इसी से लगकर एक शारदा मंदिर है और 200 मीटर के अंदर में एक दही बाजार, जो प्रसिद्ध दही बाजार है, ब्रिटिशकालीन इंग्रजों के जमाने से यह यहाँ दही बाजार हुआ करता था। और थोड़ा सा आगे गए तो इक्वारी रेलवे स्टेशन है साथियों। यह देखो, यह नागपुर महानगर पालिका हमारे स्वास्थ्य के साथ में ऐसा खिलवाड़ कर रही है। यहाँ पर माननीय विभागीय आयुक्त की बात नहीं कर रहे हम, नागपुर महानगर पालिका के कमिश्नर डॉक्टर अभिजीत जी चौधरी, इन्होंने यहाँ कचरा जो डंपिंग हो रहा है इसका पिछले 24/10/2024 को दौरा किया साथियों। उसके बाद में उनके साथ में कचरा घनकरण केंद्र वाले गजेंद्र जी महल्ले साहब थे, गोयल मैडम थी, विभागीय अधिकारी थे। हमारी यह लड़ाई पिछले 5 साल से चल रही है, लेकिन अभी तक नागपुर महानगर पालिका ने यहाँ हमारी एक नहीं सुनी और हमारे स्वास्थ्य के साथ में खेल रही है। स्कूल बंद करना पड़ा, नागपुर महानगर पालिका का स्कूल बंद करना पड़ा। अगर यह कचरा डंपिंग जल्द से जल्द अगर बंद नहीं किया गया तो हम यहाँ एक हाथ अधिकारी के मुंह को काला लगाए बगैर नहीं रहेंगे। यह इस लालगंज क्षेत्र से गुणवंत झाड़े की और समिति की आवाज है, हम यह कर दिखाएंगे। जल्द से जल्द इस कचरे की व्यवस्था करना चाहिए। नमस्कार। जब से ये कचरा का यार्ड आया हुआ है तब से यहाँ मच्छर और गंदगी इतनी ऐसी बदबू आती है कि हमको समझ नहीं आता। सरकार क्या बोलते हैं? सरकार जिसको आप मांग कर रहे हो, सरकार क्या करेंगे जब साहब लोगों के हाथ में है? साहब देखते कि आगे यहाँ पे हैं नहीं, वो तो अपने खुर्ची तोड़ते, महीना भरा के लाओ पैसा, तो कारपोरेट का पैसा कहाँ से आता है? पब्लिक का आता ना, तो पब्लिक की सुविधा होना है क्या, साहब लोगों की सुविधा होना। इससे आपको बहुत ज्यादा प्रॉब्लम होती है। प्रॉब्लम जरा आप बरसात आने दो, लोग कैसी बदबू आती है, साहब लोग आते हैं देखने यहाँ पे। और ये स्कूल इसकी वजह से बंद हो गई कि भैया यहाँ पे कचरे की बदबू आती थी, उसकी वजह से बंद हो गई है। हा दवाखाना बस्तरवारी येथे आहे. आम्ही इथं नेहमी येतो, पण बाजूला वाद भरपूर येते, त्या कारणाने आमची इच्छा होत नाही.